महाराष्ट्रामध्ये सध्या कॅप्टन खरात या व्यक्तीबद्दल खूप वेगवेगळ्या तऱ्हेच्या बातम्या येत आहेत. त्यांनी केलेलं कृत्य हे अत्यंत घृणास्पद आहे आणि त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही ही सर्वांचीच भावना आहे. परंतु ज्ञानेश्वर या मंदिराला भेट दिल्यानंतर त्यांच्याशी असलेल्या ओळखीचा किंवा त्यांच्यासोबत असलेल्या छायाचित्रांच्या बद्दल वेगवेगळं जे बोललं जातंय याबाबत खुलासा देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. मी स्वतः एक शिवभक्त आहे आणि वयाच्या 15 वर्षापासून म्हणजे जवळजवळ 55 वर्ष न चुकता दर सोमवारी मी शिवमंदिराला भेट देत असतो. अशाच निमित्ताने ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली असता माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली होती आणि त्या ओळखीच्या निमित्ताने जी छायाचित्र प्रसिद्ध झालेली आहेत त्याच्यामधलं एक छायाचित्र हे ईशान्येश्वर मंदिरमध्ये शंकराची जी पिंडी असते त्याची पूजा आदरणीय शिंदे साहेब करत असतानाचा तो फोटो आहे. त्याच्यामध्ये शिंदे साहेबांच्या बरोबर मी उपस्थित असताना दिसत आहे. दुसरा जो फोटो दाखवला जातो हा फोटो हा ईशान्येश्वर मंदिरामध्ये त्यांचं जे ऑफिस आहे ट्रस्टचं या ऑफिस मधला फोटो आहे. आणि तिसरा जो फोटो आहे तो सिन्नर येथे जी कोऑपरेटिव्ह संस्था आहे त्यांचं सुवर्ण महोत्सव होता आणि त्याला मला पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमाला श्री खरात हे सुद्धा उपस्थित होते. तर त्यांच्यासोबत एक फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये रुपाली चाकणकर या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या त्याच्यामध्ये दिसत आहेत. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की ईशान्येश्वर मंदिराच्या निमित्ताने माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली होती आणि त्या ओळखीमध्ये ईशान्येश्वर मंदिराबद्दल किंवा शिवमंदिराबद्दल असलेल्या भक्तीची भावना जास्त आहे आणि त्याच्याच पोटी ती ओळख झालेली होती. त्यांच्या कुठल्याही कृत्यासंदर्भात कुठलीही माहिती ही मला कधीही नव्हती. जोपर्यंत त्यांना अटक झाली तोपर्यंत माहिती नव्हती आणि त्याच्यामुळे त्या मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून अनेक आमदार अनेक मंत्री हे त्यांना भेटलेले आहेत आणि अनेकांच्या सोबत त्यांचे फोटो प्रसिद्ध झालेले. परंतु ओळख असणं म्हणजे त्यांच्या कृत्यामध्ये सहभागी होणं असं बिलकुल नाही. कुठल्याही पोलीस स्टेशनला त्यांना वाचवण्यासाठी मी कधीही फोन केलेला नाही किंवा कुठल्याही महिलेची त्यांच्याशी मी ओळख करून दिलेली नाही आणि महिलांच्या संदर्भात एवढं घृणास्पद कृत्य त्यांनी कधी केलेलं असेल याची कोणतीही माहिती मला नाही आणि त्याच्यामुळे या प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. हा राजकीय द्वेषापोटी केला जातो आणि याच्यामध्ये विशेषतः उभाटाचे जे नेते आहेत ते आघाडीवर दिसतात. त्याच्यामध्ये संजय राऊत आहेत किंवा त्यांच्या महिला अध्यक्ष आहेत. तर त्यांचं हे करण्याचं कारण हे एकमेव कारण म्हणजे ज्यावेळेला शिवसेनेमध्ये संघर्ष घडला आणि ज्या वेळेला उभाटाच्या वतीने महाराष्ट्र पेटवण्यासाठी जागोजागी दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये मी ज्या प्रकारे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची बाजू ही महाराष्ट्रासमोर आणली त्याच्यामुळे त्यांचा हा प्रयत्न असफल झाला. महाराष्ट्राची जनता ही शिवसेनेबरोबर राहिली आणि मुख्य प्रवक्ता म्हणून मी जी केलेली कामगिरी होती त्याच्यामुळे जे लोक अशा तऱ्हेचा असंतोष महाराष्ट्रामध्ये घडून आणू पाहत होते त्याच्यामध्ये विशेषतः संजय राऊत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा हा कट यशस्वी होऊ शकला नाही आणि या रागापोटी ते वेगवेगळी विधानं माझ्याबद्दल करत आहेत. कोणताही संशय जनतेमध्ये नसावा म्हणून मुद्दाम ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. मी मध्यंतरी बाहेरगावी होतो, दुसऱ्या राज्यामध्ये होतो, त्याच्यामुळे प्रेस घेऊ शकलो नाही. परंतु मी अतिशय निर्विवाद सांगतो की याच्यामधल्या कुठल्याही गोष्टी
निश्चितपणे अगदी माझ्या मतदारसंघामध्ये 500 रुपये प्रत्येक महिलेला देऊन त्या ठिकाणी उभाट्याच्या वतीने मोर्चे काढण्याचा प्रयत्न झाला. असं माझा काय संबंध आहे या गोष्टीशी? कारण ही केलेली ही त्यांची व्यक्तिगत गोष्ट आहे आणि ही गोष्ट कोणालाही माहिती नव्हती. माझ्याकडे एखादी तक्रार आली असेल आणि त्याची मी दखल घेतली नसती तर माझा दोष मी मानू शकलो असतो किंवा त्यांना वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न मी केला असता तर तो मनुष्य दोषी असू शकतो. केवळ ओळख असल्यामुळे ते करत असलेल्या वाईट कृत्यांशी आपला संबंध नेऊन जोडणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. आणि हा सगळा प्रयत्न उभाटाकडून होतं. ज्यांच्या नेत्यांनी त्यांच्या मंदिराला पाण्याची लाईन आणून दिली, त्यांच्या मंदिराला निधी दिला, तेच लोक आज असा आरोप करतायत म्हणजे त्यांनी केलं तर ते योग्य आहे आणि दुसरं कोण मंदिरात गेलं तर ते चुकीचं आहे असं म्हणणं हे साफ चुकीचं आहे. राजकीय द्वेषापोटी हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणीही या खोट्या प्रसिद्धीला बळी पडू नये अशी माझी नम्र विनंती आहे. मी लवकरच या संदर्भात सल्ला घेणार आहे आणि एकदा या संदर्भातलं आरोपपत्र दाखल झालं खरा त्यांच्यावर की ही जी बदनामी माझी खोटी केली गेली त्याच्याबद्दल कुठली कायदेशीर कारवाई करायची याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय मी घेईन. परंतु अशा रीतीने सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत त्यांची चांगली प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा अतिशय चुकीचा आहे असं माझं ठाम मत आहे. आणि मी त्या निमित्ताने ह्या जे असा प्रयत्न करतायत त्यांचा निषेध करत असताना खरा त्यांचा निषेध करत असताना अशा ज्या राजकीय प्रवृत्ती आहेत की ज्यांना महिलांच्या हितामध्ये इंटरेस्ट नाही ते खरातना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही परंतु इतरांची बदनामी करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे असं स्पष्ट आपल्याला सर्वांना सुद्धा जाणवत असेल. आणि त्याच्यामुळे माझी स्पष्ट भूमिका आहे की घडलेलं कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. याचा निषेध प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा ही त्या खरातनं झाली पाहिजे अशी माझी ठाम भूमिका. श्रद्धा असणं हा वेगळा भाग आहे. मंदिरात जाणं, श्रद्धा असणं, देवीची पूजा करणं वेगळा भाग झाला. सगळेच राजकारणी एकाच वेळेला खराबच्या पायापर्यंत जातातच कसे काय? दोघांनी महाराष्ट्र